नमस्कार विद्यार्थी मित्र, तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की डायरेक्ट सेकंड इयरचे जे ॲडमिशनचा कॅप राऊंड 2 आहे तो तुम्ही भरला असेल. त्याचा अलॉटमेंट आता आहे 29 तारखेला, म्हणजेच उद्या त्याची अलॉटमेंट होईल दुपारून. तर त्यामुळे भरपूर जणांचे काही डाऊट्स होते, तर मी या ठिकाणी क्लिअर करतो आहे. मागच्या व्हिडिओला एक कमेंट आल्या मला की या ठिकाणं समजा जर कॅप राऊंड फर्स्टला कॉलेज लागले आणि जर बेटरमेंटला ठेवलेलं असेल आणि जर ते सेकंड राऊंडला तेच कॉलेज किंवा लागलं नाही, तर थर्ड राऊंडला पण बेटरमेंट ठेवता येते का, नाही येत का, असं प्रश्न विचारलेला आहे. तर येते, तिसऱ्या राऊंडला पण ठेवता येते. यांचं उत्तर आहे, तुम्ही जर फर्स्ट राऊंडला कॉलेज टाकलेलं आहे, त्याला बेटरमेंट ठेवले, सेकंडला लागलं नाही, तर तुम्हाला थर्ड राऊंडला देखील बेटरमेंट ठेवता येते. ठीक आहे, त्याला काही पैसे वगैरे परत भरायची गरज नसते. आणि या ठिकाणं भरपूर जणं म्हणतात की डायरेक्ट सेकंड इयरचं जे अलॉटमेंट आहे ते बरंचसं वेळ लवकर लागत नाही, तर त्याचा टायमिंग या ठिकाणं मागं पुढं होत असतो. तर ते तरी 2 वाजता होतं. आणि आज आहे की डिप्लोमाच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जे ॲडमिशन आहे त्याचा कॅप राऊंड थर्डचा म्हणजे अलॉटमेंट आहे आज. ठीक आहे, तर तुमच्या मित्रांना देखील सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.